लोक समजून घेत नाहीत. फोन कट केला तर परत करावा. सारखे सारखे फोन केलं का ती काय होतं, लाईव्ह बंद करावं. तिथे 2-4 फोन आले. तर हे बघा खैराच्या इथे ह्याच्या घरबंधनासाठी हे जे काल म्हणलं ते घरबंधन, घरातला वास्तुदोष, घरातला जादूटोणा करण्यासाठी खैराची खुट्टी आणि हे हिंगणबेटाची काडी, हिंगणबेटाची इट्टी आहे मित्रांनो. तर खैराची खुट्टी जर पहिले एक म्हण होते, खैराची एक मेक मारायची का, तर अशी मेक मारतात मित्रांनो. हो का, असे करून हे खैराची खुट्टी मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे घरबंधनसाठी काम करते. आणि खैराचे लाकूड एकदम आपल्याला काळं वापरायचे मित्रांनो. हो का, ही बघा ह्याची साल पण काळपट आहे, लाकूड बी काळपट आहे जरा. हे खैराचं जे आहे हे असे इट्ट्या करून घ्यायच्यात आणि ह्याचं मंत्र जप आहे एक. ह्याला काय करायचे मित्रांनो, ह्याला एखाद्या बिगर लग्नाच्या मुलीनं 108 वेळा दोरा गुंडळायचा आणि मंत्र जप करून ती खुटी मारायची. घराच्या 4 दिशेला 4 खुट्या मारायच्या आणि हे हिंगणबेट दरवाजेवर असं बांधायचं, टांगायचं. तर तुम्हाला कसं टांगायचं ते बी दाखवतो. चला कमेंट करा, जेवढे काय आले तेवढे चला सर्वांनी कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कमेंट केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडी चर्चा करता येते. कमेंट करा मित्रांनो. चला तर खैराचं लाकूड हे तुम्हाला जंगलात गेल्यावर भेटून जाईल. तुम्ही तिकडे जर भेटलं तरी चालतं, नाही तर इकडे हडपसरला मी राहायला आहे पुण्याला. येता जाता तुम्हाला हे लाकडं घेऊन जायचे आहेत. लाकडं तुम्हाला मंत्रून त्याच्यावर मंत्र टाकून भेटल आणि तुम्हाला ज्या टायमाला खुटी घराला ठोकायच्यात त्या टायमाला तुम्हाला परत मंत्र टाकायचे त्याच्यावर. ही बघा ही हिंगणबेटाची अशी दारात बांधायची आहे तुम्हाला. अशी आतर हल्ली पाहिजे अशी काडी. तर अशी हल्ल्यानंतर काय होतं मित्रांनो, कुठली हलणारी वस्तू जी आहे ती नकारात्मक शक्तीला, जादूटोण्याला महागारी लावते दूध काढून. म्हणून अशी हल्ली पाहिजे दारात अशी बांधायची. हे अशी जर बांधले तुम्ही हिंगणबेटाची काडी तर एकदम चांगल्या प्रकारे काम करते मित्रांनो. हो का बघा, असे तुम्हाला बांधून दाखवली. तुम्हाला असं बांधायचे बुधवारच्या दिवशी हिंगणबेट. आणि हे मित्रांनो बघा खैराची खुटी आहे, खैराची मेक आहे, खैराची लाकूड आहे. तर ही तुम्हाला घराचं संरक्षणासाठी, घराच्या वास्तुदोषासाठी, घरातले काही जादू टोण्यासाठी तुम्हाला ही 2 वनस्पती वापरायच्या. चला कमेंट करा, लाईक करा. हे बघा हिंगणबेटाची काडी आहे. तुम्हाला ह्याचा मंत्र बी दाखवणार आहे मी. मंत्र इथं पुस्तकात मंत्र बी कसा खोटी ठोकायची, कोणचा मंत्र आहे ते दाखवणार आहे. तर मित्रांनो ही हिंगणबेट दक्षिण दिशा कळलं, सूर्य दक्षिणेकडे असल्यानंतर बुधवारी तुम्हाला घेऊन यायचं आहे. अशा इट्ट्या बनवायच्यात आणि दारात बांधायचे हनुमंताचा जप करून. पाडेमामा हिंगणबेटाची छोटी फांदी बांधली तर चालेल का? हो हो, हे काय बघा, हे किती 4 इंचाची तर काडी आहे. छोटी काडी बांधली तरी चालते, काय नाही बघा. अशी बांधायची, तुम्हाला तीच दाखवतोय. हिंगणबेट असं बांधायचे म्हणून दारात छोटी काडीच बांधायची अशी बघा. एवढी आपल्या पायाची अंगठी एवढी आहे. अशी हल्ली पाहिजे मित्रांनो काडी आहे बघा. अशी हल्ल्यानंतर जी नकारात्मक शक्ती, हवेतून येणारी जी शक्ती आहे तिला हाकालायचं काम करीत असते. ह्या हल्ल्यानंतर तुम्ही कुठलं यंत्र बांधा, कुठले काडे बांधा, ती अशी फिरली पाहिजे, हल्ली पाहिजे. नाही हल्ल्यानंतर ते काय काम करणार नाही. अशी बांधायची, टांगायची दारात.
बघा काळी हळद आहे का म्हणतात, हो काळी हळद आहे, त्याचा कलम भेटेल तुम्हाला. कलम जर पाहिजे असले तर कलम भेटतील त्याचे. तर मित्रांनो तुम्हाला आता खैराच्या जे इट्टी आहे ह्याचा मंत्र काय ते तुम्हाला दाखवतो. ह्याचा बघा मंत्र अशा प्रकारे. घरातला वास्तू दोष असेल सगळं असेल तरी काय दिलेलं आहे, 21 बोटं काडी घ्यायची आणि 21 बोटाच्या काड्याचे तुम्हाला 4 तुकडे करायचे. 4 तुकडे केल्यानंतर एखादी बारकी मुलगी असते बिगर लग्नाची, तिच्या हातानं ह्या खुटीवर दोरा गुंडाळायचा आणि ही मंत्र जप करून तुम्हाला 108 वेळा ती खुटी 4 घराच्या 4 कोपऱ्याला मारायची मित्रांनो. तर ही बघा असं माहिती आहे, ही मंत्र आहे असा. तर ही घरबंधनासाठी काल एक जण कमेंट केली होती. तर पहिल्यात एक व्हिडिओ टाकलेला आपण घरबंधनाचा ह्याच खैराच्या खुटीचा, पण परत अजून एकदा टाकावं म्हणला, कारण कुणी बघितलेलं आहे कुणी बघितलेलं नाही. तर ही असं घरबंधनाचं तुम्हाला अजून मी दाखवतो कसे करायचे, समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. बघा अशी काळा खैर तुम्हाला आणायचा आहे. काळ्या खैराच्या अशा खुट्ट्या 4 करायच्यात. आणि आता जे तुम्हाला मी जे व्हिडिओमध्ये जे मंत्र दाखवला आहे त्या मंत्रानं काय करायचं, ह्याच्यावर एक दोरी म्हणजे एक लाल दोरा काळा दोरा गुंडाळायचा आहे 108 वेळा. 108 वेळा गुंडाळल्यानंतर ती जी मंत्र आहे ती मंत्र 108 वेळा ह्याच्यावर म्हणून फूक मारायची ह्या लाकडावर. ह्याच्यावर 108 वेळा मंत्र म्हणून फूक मारले की अगरबत्तीचा जोर देऊन ही अशी जमिनी 4 बाजूला 4 ठोकून द्यायची आहेत, घराच्या 4 कोपऱ्याला 4. तर ह्याला म्हणतात खैराची खुट्टी. खैराची खुट्टी मारल्यावर कळलं का, एक अशी एक पहिली मन आहे. तर चला मित्रांनो, जेवढे येईल तेवढे कमेंट म्हणजे आपल्याला बघा कालची एक कमेंट केली म्हणून तुम्हाला परत एकदा मी ही व्हिडिओ दाखवला. कमेंट केलं म्हणजे आपल्याला कळतं किंवा. आणि ही तुम्हाला घराच्या दारावर इट्टी बांधायची अशी हिंगणबेटाची इट्टी आहे मित्रांनो. ही एकदम चांगल्या प्रकारे काम करते, अशी फिरते, अशी बांधायची तुम्हाला. असं एक लाल दोरा घ्या, काळा दोरा घ्या. तर बघा दुसरी एक कमेंट आली, किती रुपये. तर काळ्या हळदीचे किती रुपये म्हणला तर काळ्या हळदीचे रोप भेटतं मित्रांनो. तर त्याचं बारकी कुंडी भेटते तुम्हाला 2,500-3,000 हजार रुपयाला कुंडी भेटेल. आपण दुसरी कुणी विकत आणताय राहुरी दुसऱ्या काय नर्सरीतून, तुम्हाला काळ्या हळदीचे रोप भेटतं, कुंडीतलं भेटतं. ही बघा अशी बांधायची दरवाज्यावर. तर चला मित्रांनो, पांढरीचे छोटे रोप आता सध्या आहेत आपल्याकडे 5-6 रोपं राहिले. ज्यांना पाहिजे त्याने कॉल करून लवकर घेऊन जायचे. ते बी 500-600 रुपयाला रोप. कारण नर्सरीमध्ये 450-500 रुपयाला रोप आहे, पण आपण 500 रुपयावालं 600 रुपयावालं चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं रोप आणतो, उच्च जरा झालेलं. तर तुम्हाला ती रोपं घेऊन जायचे. तर ही बघा हिंगणबेटाची काडी दाखवा म्हणतात बऱ्याच व्हिडिओमध्ये. हिंगणबेट कसं बांधायचं, तर हे असं हिंगणबेट घ्यायचं, ह्याला अगरबत्ती धूर द्यायची, हनुमान चालीसा बोलायचा आणि दरवाज्यावर टांगून द्यायचं. चला जेवढे आले तेवढे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करून घ्या. तर बघा आता कमेंट वाचू आपण आणि परत चर्चा करू. गोट्यासाठी पण काही उपाय सांगा मामा. गाय 4 वर्षापासून सांभाळतोय. हो, जनावरासाठी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये एक उपाय दिलेला आहे ना मी. जनावरासाठी काय करायचं मित्रांनो, जनावरासाठी शेतासाठी ही खुट्या चालते. आता तुमचा कोटा असेल, जनावर असेल, बांगला असेल, त्याच्यासाठी हे असे मोठे लाकडे घ्यायचे. हीच दिलेला तुम्हाला या व्हिडिओमध्ये मंत्र आहे. ते मंत्र जप करून करायचं. आणि जनावरांच्या गोट्यासाठी जनावराला जर काही बाधा झाली असेल तर तुम्हाला काय करायचं परत एकदा सांगतो, अजून ऐका आता लक्ष करून. जनावरासाठी गोट्यासाठी काय करायचं ते, तर तुम्हाला एक काळा कंडा भेटतो, म्हणजे जनावरांच्या गळ्यात बांधायचे. काळी सरई भेटते, तर त्याला अशी गाठ द्यायची बघा, अशी गाठ द्यायची, अशी सगळी आवळायची नाही. आणि ह्याच्यावर मंत्र जप काय करायचं आहे, ती मंत्र जपी तुम्हाला सांगतो.
आकार उकार मकार पंचाक्षरी षटाक्षरी श्री वल्लवे हमे सर्व कामात यश दे यश दे यश दे असं म्हणलं की काय करायचं परत असं म्हणलं की ह्या गाठीवर अशी फूक द्यायची. फूक मारल्यानंतर ही जी आपण बारीक छिद्र ठेवलं आहे ह्याच्यातून हवा पलीकडे गेली पाहिजे ही लक्षात घ्या. तर ह्याच्यातून अशी फूक मारायची. तर ती मंत्र अशा प्रकारे तुम्ही आणखी एकदा लक्ष घ्या. आकार उकार मकार पंचाक्षरी षटाक्षरी श्री वल्लवे हमे सर्व कामामध्ये यश दे यश दे यश दे हे असं 3दा म्हणायचे. आणि अशी ही जी गाठ आहे ह्याच्यात अशी 3 फूक मारायच्या. असं तुम्हाला एका गाठीवर 21 वेळा करायचे. तुम्हाला करून दाखवलं, आपल्याला टाईम नाही तेवढा. असं 21 वेळा केलं ही गाठ अशी आवळून घ्यायची. अशी आवळून घेतले की तुम्हाला अशा 3 गाठी द्यायच्या मित्रांनो. अशा लक्षात घ्या, काही काहीला समजत नाही म्हणून दाखवले असे. अशा 3 गाठी द्यायच्यात आणि 3 गाठीवर तुम्हाला 21 वेळा मंत्र म्हणायचं आहे. 3 गाठी झाल्या ही जी दाव आहे ही जनावरांच्या गळ्यात बांधून घ्यायचे मित्रांनो. असं जनावरांच्या गळ्यात दाव बांधून घेतलं की तुम्ही अवघ्या 20 मिनिटामध्ये जनावराचं दूध काढा, धार काढा. जनावर अजिबात पाय उचलणार नाही, लात मारणार नाही. जनावर एकदम शांत उभा राहील. त्याच्या अंगातला भूत भैरवासा करणे कवटाल चिटकी चिटकुळे लावलेले असतात मित्रांनो जनावराच्या मागं. चिटकुळे काय करतात असा त्रास करतात. अवघ्या 20 मिनिटामध्ये जनावर शांत होणार आहे. ही झालं जनावरासाठी. परत काय करायचे, ही जी खैराच्या खुट्या आहेत हीच खैराच्या खुट्याला ह्याला दोरी घ्यायची. दोरीनं परत काय करायचं मित्रांनो, जी कन्या असते बिगर लग्नाची त्या दोरीने ह्याला काय करायचं, तुमचा लाल दोरा असेल काळा दोरा असेल असा 108 वेळा असे आडे मारायचे. त्याला असे 108 वेळा आडे मारून ह्याला असंच गुंडाळून ठेवायचे. गाठ द्यायची इथं. आणि जे तुम्हाला मी आत्ता मंत्र दाखवला आहे पुस्तकातला ती मंत्र 108 वेळा जप करून ह्याच्यावर फूक मारायची. एकदा जप केला की एकदा ह्याच्यावर, एकदा जप केला की एकदा ह्याच्यावर अशी तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. परत अगरबत्तीचा धूर द्यायचा. याला अगरबत्तीचा धूर देऊ घराच्या तुमच्या 4ही दिशेला ही खुट्या ठोकून घ्यायच्यात. घर बंधन होईल. घराची वास्तू दोष असेल, घरात काही जादू टोना करणे कवटाला आलेला गेलेला चेडा कुणी सोडलेला असेल, घाण चेडा सोडलेला असेल, जनावराला काही त्रास असेल, गोट्याला चालतंय, तुमच्या शेताला चालतंय, फॅक्टरीला चालतंय, घराला चालतंय, वास्तुदोष बिघडलेला असेल, वास्तुदोषासाठी तुम्हाला ही खैराची खुटी चालते. सर्वासाठी तुम्हाला खैराची खुटी चालते मित्रांनो. तर ह्याचा मंत्र तुम्हाला दाखवला आहे. परत एकदा तुम्हाला मंत्र दाखवतो. ते मंत्र बघून घ्या बॅक कॅमेऱ्यानं. तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं मंत्र दाखवतो. हे बघा ही मंत्र आहे जी तुम्हाला जे बाहेरून घ्यायचे ही मंत्र आहे. ही व्हिडिओ थांबून तुम्ही काय करा, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर तुम्हाला बरोबर समजेल. तर काय करायचं, ह्याचं लिहून घ्या बॅक व्हिडिओ थांबवून. तुम्हाला ह्याचा रिझल्ट या 20 मिनिटात येणार आहे मित्रांनो. किती ही जर तुम्ही केलं, जनावराच्या गळ्याचं दोरी घातली तर अवघ्या 20 मिनिटामध्ये जनावर शांत होईल. त्याच्या अंगातले चिटकुळे निघून जातील आणि जनावर दूध देणार आहे. तर एवढा ही रामबाण उपाय आहे. आणि दुसरी गोष्ट, आता ही हिंगणबेट आहे. हिंगणबेटाला हनुमान चालीसा जप करायचा. एकदा जप केला याच्यावर अशी फूक मारायची. तर 7 वेळा हनुमान चालीसा घ्या. तुम्हाला नाही जर पाठ असला तर मोबाईलमध्ये चालवा. मोबाईलमध्ये ऐकून झाल्यानंतर ह्याच्यावर फूक मारा तरी चालतं. हे असं हिंगणबेटाचा वापर करायचा आहे. गोटा असो फॅक्टरी असो तुमच्या घराच्या दारावर बांधायचा आहे. बघा एक कमेंट आली, माझ्या करणी झाली उपाय सांगा. हो, करणी झालेली असली तरी उपाय काय मित्रांनो, करणी बंधन एक पॉकेट भेटते. करणी बंधन एक पॉकेट आहे. तुम्हाला ते पॉकेट वापरायचे. तर पॉकेट फक्त उशाला घ्यायचे. मामा खूप खूप आभारी. तर कमेंट कुठून केली ती कळवा, की वैजापूर आहे, बेळगाव आहे, कुठून आहे कमेंट ती कळवा, म्हणजे आपल्याला तसं लक्षात बसतं. करणीवर काही उपाय आहे का? करणीवर उपाय आहे मित्रांनो. तर ती काही वनस्पती तुम्हाला माहीत नसते. त्या वनस्पतीचा काय वापर करावा लागतो.
तर वनस्पती तुम्हाला नाव सांगून देतो आज काय ते जाऊ द्या, कारण हे नाव फक्त जाणकार लोकांना माहिती आहे. तर वनस्पती आहे मित्रांनो नरनारायण. नरनारायण एक वनस्पती आहे. ती जर तुम्ही वनस्पती आणली, नरनारायण वनस्पती डोंगरात भेटते, तर नरनारायण वनस्पतीचं तुम्हाला पाला एक चिंचुकी एवढा हरभरा एवढा पानात घालून खायचा आहे. आणि नरनारायण वनस्पतीचा मुठभर पाणी उकळून तुम्हाला आंघोळ करायची. माणसाच्या अंगातून दरदर घाम निघून शरीरातून निघून गेलेलं तुमच्या समोर दिसतं. ते शरीरातून तुमच्या निघून गेलं, तुमच्या उघड्या डोळ्यानं तुम्हाला दिसतं ते जायलेलं. जातो रे म्हणते आता असं काही करू नका. तर ही मित्रांनो नरनारायण वनस्पतीचं जर कुणाला ओळख असली तरच करा, कारण दुसऱ्या चुकीच्या वनस्पत्या काय आणचाल आणि तशा गोष्टी घडणार नाहीत. नरनारायण वनस्पती आहे एक, तुम्हाला 17 वेळा सांगतोय. कर्णी कौटल्यासाठी नरनारायण वनस्पती आहे. अंगातून घाम निघतंय, डोक्यातून घाम निघून माणूस दरदरा एका मिनिटात बाहेर निघते मित्रांनो. 3 सेकंद लय झाले ती जर झालं तर. आणि दुसरं जर तुम्हाला तसं नाहीच करता आलं तर काय करायचे, कर्णी बंधन पॉकेट एक दिलेले आपण. काय होते, आपण चॅनलवर काय स्पष्ट बोलता येत नाही, कारण जादूटोणीच आपण बोलत बी नाही जास्त, अर्धवट बोलतो ना, अर्धवट काही विषय सोडून देतो. का कुठतरी आपलं मर्यादा पाळून बोलायचं असतं, सगळं उघडकीस नाही करायचं म्हणून. तर ती माणसं काही समजून घेते. तर ते 9 घरं पॉकेट कर्णीबंधन पॉकेट एक दाखवलेलं आहे. ते आपल्याला सैलानी बाबाकडून पॉकेट येतं आहे. सैलानी बाबाकडून आपण पॉकेट मागून घेत आहोत. ती पॉकेट तुम्हाला फक्त संध्याकाळी झोपताना असं उशाला घेऊन झोपायचं आहे. काही करायचं नाही, उतारा करायचं नाही, काय करायचं नाही, काय करायचं नाही, काही नाही. पॉकेट ठेवल्यानंतर उशाला मित्रांनो त्या माणसाला असा त्रास होतोय. ते पॉकेट काढा म्हणते, मी जाणार नाही, ही माझं झाड आहे, मी ह्याला घेऊनच जाईन, हे असं आहे, मी तसं आहे, असं काही बोलतंय. त्याला काय ऐकायचं नाही, पॉकेट उशाचं काढायचं नाही. शेवट झालंच त्या माणसाला पणगाला बांधून टाकायचं. माणसाच्या पणगाला बांधून टाकून पॉकेट एक 5-6 दिवस तिच्या जवळ ठेवायचं. 5-6 दिवसात त्याच्या शरीरातून ती वाईट शक्ती निघून गेली, ती शांत होईल माणूस. त्याला एकदा आंघोळ घाला, आंघोळीमध्ये थोडं गोमूत्र टाका, आंघोळ घाला. असं 2-3 दिवस करा, गोमूत्राची आंघोळ घाला. आणि नरनारायण वनस्पती भेटली तर तुम्ही बघा. आता मी तुम्हाला उघड केलं आहे, तुम्ही उपाय करायचे, नरनारायण वनस्पती मिळवायचे. तुम्हाला नरनारायण वनस्पती नाही मिळाली तर मी तुम्हाला आता जंगलात जाणार आहे. आता दसऱ्यात पाऊस चालू आहे, आता दसऱ्याचा पाऊस उगाला की मी गेल्यानंतर मी आणून ठेवीन. पण मित्रांनो ती वनस्पती आणून ठेवायची का असं भीती आहे. तुम्ही जर तुमच्या घरापाशी घरी जर आणून ठेवली उघडकीस तर तुमच्या घरातले देव सगळे पळून जातात. तुमच्या घरात देव जरी असले जागृत, देव पण राहत नाहीत, एवढी पावर आहे. तर वाईट शक्ती राहू शकत नाही. त्याचमुळे तुम्ही जर वनस्पती आणलीच तर मेन कपड्याच्या पिशवीत 4-5 मेन कपड्याच्या पॅक करून त्याच्यात हवा नाही लागली पाहिजे अशी तुम्हाला वनस्पती ठेवून द्यायची. तर ती तुमच्या जबाबदारीनं. कोणाच्या एखादं वारं चालू असलं अंगातलं खंडोबाचं ह्याचं, ती वाऱ्याची दैवशक्ती त्या काम करत नाही 10 दिवस, 11 दिवस ती शक्ती येत नाही चांगली. पण म्हणून जी आहे ती जी गोष्टी सांगायच्यात ती सांगाव्या लागतात. कारण तुम्ही वनस्पतीला अंताला तिला इनवणी करायची असते. हे वनस्पती देवराया आम्ही जग कल्याणासाठी घेऊन जात आहे आणि आम्ही वाईट चुकीचे नकारात्मक शक्ती जी आहे ती आमच्या घरातून काढा असं बोलून तिला इनवणी करून जर आणल्यानंतर तुम्ही जसं सांगचाल तसं ती वनस्पती बरीच काम करते. तर तसं कसं होतं, वनस्पतीला पण आपल्याला भाषा कळते, आपलं बोललेलं कळतं तुम्ही, पण काही माणसाच्या समजत नाही. तर काल एक व्हिडिओ टाकला मी, माणसासंग बोलणारी वनस्पती. ते आमच्या गुरुंनी सांगितलं होते ही वनस्पती माणसांग बोलते. त्याची ईदमध्ये एक पूजापाठ करून एक 6 दिवसाची पूजा आहे त्याची. तर 6व्या दिवसापासून ती वनस्पती तुमच्या संग बोलते. आपण जसं माणूस बोलतो तसं बोलते. पाडे मामा माझे लग्न 8 वर्षे झाले, मूल होत नाही. हा नमस्कार. तर ती कॉल करा आपण कॉलवर. तर त्याच्यात काय होतं, दोन्ही नवरा बायकोला चर्चा करायला लागते. डॉक्टरने काय सांगितलं आहे, काय दोष सांगितला आहे, काय आहे त्याच्यावर आपल्याला काहीतरी बोलता येतं. कारण काय होतं, काही त्याच्याला अडचणी आहेत. एखाद्याला मूलबाळ का होत नाही तर त्याचं एक मोठं कारण असं समोर आलेलं मित्रांनो, वांज मावलाय असतात. वांज मावलाय म्हणजे वांज आसरा असत्याल. वांज एखादी स्त्री जरी
वांज स्त्री जरी मिली आणि वांज स्त्री ती जर दुसऱ्याला जर लागले तर गर्भ राहत नाही, असं पण बघण्यात आलेलं आहे. म्हणून तेच बाई आपल्याला असं काहीच करता येत नाही. त्यांच्या संग दोघं नवरा बायको संग समोर अगर फोनवर आपल्याला चर्चा करायला लागेल की मूलबाळ का होत नाही, ह्याच्या मागचं कारण काय, रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे, रिपोर्टमध्ये काय दाखवतं आहे, रिपोर्टमध्ये कुणाचं काही अशक्तपणा आहे, कुणाचे शुक्राणू बनत नाहीत, अशा बऱ्याच अडचणी आहेत मित्रांनो. त्याच्यात आपल्याला चर्चा करून दोघाली आपल्याला तिच्यावर औषध देता येईल. अगर बाहेरचं काय असलं तर ते बघता येतं. असे दोन बाजू आहेत मित्रांनो. पाडेमामा मला स्वतःच्या करता बिझनेस करण्यासाठी काहीतरी उपाय चालावा. तर बिझनेस चालण्यासाठी तुम्हाला मित्रांनो मी काल एक उपाय सांगितलेला आहे. काल एक व्हिडिओ टाकला आहे काल लाईव्हवर. हातजोडी पायपुढे आपल्याला एका मित्रानं पाठवलेले आहेत. तर ते हातजोडी पायपुढे वापरायचे आहेत मित्रांनो. कशा, त्याची ही दिवस पूजा आहे आणि हातजोडी पायपुढे तुम्हाला कुठे भेटली तरी बघा, मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला ते समजून सांगेन पूजापाठ कशी करायची ते. नाहीतर माझ्याकडे आता 10-15 जोडी आलेल्या आहेत, त्याच्यातल्या 4-5 जोडी तर गेल्यात. आज एक जण येणार आहे हडप सुरू. तर जेवढं होईल तेवढं तुम्ही हातजोडी पायपुढे वापरायची. दिवाळी दसरा आता नक्षत्र चांगले आहेत, त्याची पूजापाठ करायची आणि हाडकडीला टांगून ठेवायची. तर एक चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे त्याचा. तर बघा त्यांनी कमेंट केली 2 वेळा राहिलं होतं, खाली झालंय. पाडेमामा नंबर सांगा. नंबर घ्या 97 63 68 93 68. पाडेमामा कुठून कमेंट केली? राम राम मामा. राम 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 राम. कुठून कमेंट केली ते कळवा, नाव पत्ता टाका. आणि आज तुम्हाला खैराची खुट्टी आणि हिंगणबेट. आता काही लोकांनी लई वेळा सांगितलं फोनवर तो हिंगणगोट इट्टी करा आणि असं आडवी बांधा. तर ती आडवी बांधायची त्यांना कळलं नाही. आता काही लोकांनी समजत नाही आडवी कशी बांधायची. ती आडवी अशी बांधायची, इथे अशी फिरली पाहिजे इथे, हो का. ते समजत नाही, मला ही करून दाखवली तुम्हाला. इट्टी अशी बांधायची घराच्या समोर. डॉक्टरने कॅन्सर उपाय सांगा. शुक्ला कुमार धुळे कॅन्सरसाठी उपाय सांगा. कॅन्सरसाठी मित्रांनो आपले त्याच्यातले पैकी कॅन्सर पेशंट जरी असला तर त्याच्या संग आपल्याला चर्चा करावं लागेल. त्याच्यातले अलग अलग कॅन्सरचे रोग आहेत. कुणाला मेंदूचा कॅन्सर आहे, कुणाला हाडाचा कॅन्सर आहे, कुणाला जठराचा कॅन्सर आहे, कुणाला रक्ताचा कॅन्सर आहे. तसं त्याची औषधं पण अलग अलग आहेत. आणि त्याच्यावर एकच रामबाण चालणारं औषध म्हणलं तर कॅन्सरवर सप्तरंगी वनस्पती तुम्हाला उघडून रोज पाण्यातून 2 चमचे घ्यायचे. सर्व कॅन्सरवर विजय प्राप्त आहे. माझे आणि माझ्या पत्नीचे रिलेशन आहे तरी पण मूल होत नाही. नाही तसं नाही हो. आता कसं आहे तुम्हाला आताच मी काय सांगितलं, मूलबाळ व्हायचे आपल्याला अनेक प्रकार आहेत. एखाद्याला थायरॉइड असेल, एखाद्याला जाड व्यक्ती असेल, माता माऊलीचं अंग वजन वाढलं असेल, ह्याच्यामुळे बी राहू शकत नाही. थायरॉइड असलं तर राहू शकत नाही. गर्भाशयाचे काही आजार असले तर राहू शकत नाही. गर्भाशयाचं नीट काम करत नसलं तर राहत नाही. ते समोर बोलल्याशिवाय फोनवर आपल्याला तसं काहीच बोलता येणार नाही त्याची बाळी. पाडेमामा नमस्कार. आपले नमस्कार. फुलसिंगी राठोड मुंबई. नमस्कार राठोड साहेब, तुमचं लाईव्हमध्ये स्वागत आहे. गाठीच्या कॅन्सरवर काय आहे? गाठीच्या कॅन्सरवर मित्रांनो गाठ कुठली आहे ते काही पोटामध्ये गाठी असतात, अशा वरून गाठी असतात. वरून लावायचे गाठीचं औषध वेगळे, पोटातून घ्यायचं औषध वेगळे. पाडेमामा आपला फोन नंबर द्या. 97 63 68 93 68. रामराम पिंपरीहून. रामराम पिंपरीहून कोणाचा नंबर आहे कळवा. पाडेमामा आपले फोन नंबर द्या. तुमचा मोबाईल नंबर द्या सांगा. तर पिंपरीहून कोण कमेंट केली ती कळवा. पाडे पिंपरीहून. कारण पाडे पिंपरी ही माझं जन्मभूमी आहे. बघा आपल्या जन्मभूमीकडे एक वड असते. जन्मभूमीची कमेंट आली तरी मला एक आनंद झाला, चेहऱ्यावर हसू आला की आपलं पण नातलग काहीतरी बघतात. पाडेमामा नमस्कार. माझं भावाची गाडीचा धंदा
आहे, 12 वर्षे झालं अजित. तर गाडीच्या धंद्यासाठी काय करायचं मित्रांनो, गाडीच्या धंद्यासाठी एक उपाय सांगतो तुम्हाला. गाडी सुरक्षित राहावी, व्यवस्थित चालावी, त्याचा एक मंत्र आहे. गाडीच्या आपण टेअरिंगवर बसलं, हात धरला, त्याचा एक मंत्र जप करायचा अगरबत्ती लावली की, ओम चैतन्य आदिनाथाय नमः. ह्या मंत्राचा उच्चार करून तुम्हाला गाडीवर फूक मारायची 21 वेळा आणि गाडी स्टार्ट करायची. गाडी उभा करताना तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून उभा करायची. तर गाडी कधी घोटाळा करणार नाही, धंदा करेल, व्यवस्थित चालेल. तर मंत्र एकदा ऐका, ओम चैतन्य आदिनाथाय नमः. गाडीचा इनाकरण घोटाळा होणार नाही. तर मला कॅन्सर आहे, काय औषध आहे ते सांगा. ओ कॅन्सरवाल्याने मला कॉल करा, लाईव्ह संपल्यानंतर मला कॉल करा, आपण त्याच्यावर चर्चा करू, तुम्हाला त्याचं औषध भेटेल 100%. कॅन्सरवाल्याने घाबरायचं नाही. काही कॅन्सर काही मोठा रोग नाही, राहतो. ब्रेन कॅन्सर आहे, उपाय सांगा. ऑपरेशन दुसरे स्टेजला आहे. ठीक आहे, मला कॉल करा, आपण बोलू त्याच्यावर. पाडे मामा आपले फोन नंबर सांगा. तर माझा नंबर सांगितला आहे 97 63 68 93 68. ज्याच्याकडे नंबर असेल त्याने स्क्रीनवर नंबर टाकीत चला. दादा माझी सगळी कमेंट वाचा कृपया. हो, काय होतं आहे, तुमचे कमेंट वाचत तर दुसऱ्या 2 कमेंट येतात, तुमची कमेंट निघून जाते, त्याच्यामुळे वाचायची राहत असेल. चला वाचित झालं, तुमचे कमेंट टाका, अजून काय अडचण आहे ते पटक्यास. तुमचे काय आहे काय नाही, तुमच्या 2 कमेंट येऊन गेल्यात, वाचले नाही तर सगळ्याचेच कमेंट वाचणार आहे. दादा लग्नासाठी उपाय सांगा. तर लग्नासाठी काय करायचे मित्रांनो, आंब्याचं बांडगुळ आणायचे. आंब्याचं झाड माहिती आहे, त्याला बांडगुळ असतं. ते बांडगुळाला काय करायचं, त्याला राम स्तोत्र नाहीतर रुक्मिणी सर्वर हे वाचायचं आणि त्याला शेंदूर असा उलटा लावायचा आहे, असा उलटा लावायचा आहे. राम राम पिंपरी चव्हाण परशुराम चव्हाण कुठे आता, रानात आहे का घरी आहे? आता बाळूचा काही फोन नंबर काही लागत नाही आता, काय नाही. परशु लई दिवस झालं बाळूची गाठ पडून. परशु चव्हाण बघा आपल्या गावातला एक जोडीदार आहे, आपला मित्र आहे. त्यानं कमेंट केली, पिंपरीहून चव्हाण परशु बोलतोय. हो, गाडीचे सांगितला घराचा कलह, आजचा पैसा टिकत नाही. तर घरामध्ये कलह आहे, पैसा टिकत नाही. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये बी काय होतं, काहीतरी वाईट शक्तीचं काम असतं. तर तुम्ही घरातल्या जी रिकामा माणूस आहे, बसल्या बसल्या काहीतरी रिकामा असतो, मोबाईल बघत बसतो, त्याच्यापेक्षा तुम्हाला एक काम करायचं आहे. एक रजिस्टर वही घ्यायची, लाल पेन घ्यायचा आहे, रामनामाचा जप करायचा रोज. काय होईल ती 1-2 पानं, तो ती वहीला अगरबत्ती दूर देऊन देवापाशी ठेवायची. तुमचा काही दिवसातच घराचा कलह कमी होणार आहे. कारण आमची ह्याच्यावर रात्री चर्चा झाली. चला इंग्लिशमध्ये कमेंट करू नका. तर काही दिवसात तुमच्या घरात हे अनुभव असा येईल, तुमच्या घरातला कलह, भांडण, घरात जादूटोणा केलेला नुसत्या रामनामाच्या जपानं राहणार आहे. आता लोकांनी असं काही काम सांगावं तर मित्रांनो, रामनामाचं नुसतं नामस्मरण तुम्ही घेतलं, तोंडानं वाचित, तुम्ही जर पेनानं लिहित राहील, त्याचा गणती करायची नाही मित्रांनो. 1 पान 2 पान काय लिहू वाटेल तेवढं, मनाला शांती वाटेल तेवढी लिहायची आणि तुमचं कामाला तुम्ही निघून जायचं. जेवढा येळ तुम्ही मोबाईलला देताय त्याचा येळ तर फक्त 5 पैसे येळ तुम्हाला रामनामाचा जर झेपलेला, तुमच्या घरातली जर सगळे संकट नाही गेले तर मला परत कॉल करा, परत कमेंट करा, त्याच्यावर आपण दुसरा 100% इलाज सांगू. मी जी काम करतो जातो पण ते पूर्ण होत नाही, उपाय केला पण यश येत नाही. आता ते कामाचे मित्रांनो अलग अलग उपाय आहेत. तुम्ही कुठलं काम करताय, लोखंडाच्या संबंधी, सिमेंट संबंधी, बांधकाम, व्यवहार. धन्यवाद मामा, धन्यवाद. तुमचं नाव पत्ता सांगा, तुमच्या गाडीची अडचणी जी आहे त्याचे काय सांगा. ओके. तर काय होतं मित्रांनो, जेवढं आपण सांगायचं तेवढं जगाला समजवून, अगर कोणाचे दुःख असतील, कोणाचे काही असतील, समस्या असतील, ते सांगायचं का आपण छोटा प्रयत्न करतोय. पण किती जरी सांगितलं तरी माणसाच्या कसं आहे, माणूस नवीन असतो,
मोरच्या माणसाला आपण सांगितलेलं समजत नाही. तर त्याच्यासाठी आपण काही गोष्टी करून दाखवतो, काही म्हणून दाखवतोय, बोलून दाखवतोय. तर घरातले जर तुमचं जर सुख समाधानी नसलं तर त्याच्यासाठी एक तुम्हाला उपाय सांगतोय. आता ऐकून घ्या आणि करा. तुम्ही स्वतः करा. तुम्ही कुठे राहता? मी हडपसरच्या बाजूला सोलापूर हायवेला कुंजेरवाडी गाव आहे. तर आज तुम्हाला एक उपाय सांगतोय. उपाय अशा प्रकारे मित्रांनो लिहून घ्या. मी दम्मानी सांगतोय. काही गोष्टी आपल्या अशा आहेत गुरुनी सांगितलेल्या केलेल्याच सांगतोय. तोंडी पाठ आहेत ते काय कोणी सांगितलेलं नाहीत, काय नाही. घरावर करणे की होऊ नये म्हणून काय करावं? घरावर करणे होऊ नये म्हणून तुम्हाला आत्ता 2 वनस्पतीचे नावं सांगितलेत. त्या वनस्पतीचं जर लाकूड जर दारात आणून बांधलं तर ती वनस्पती आहे नर नारायण. पांढरीची काठी बी चालते मित्रांनो. पांढरीची काठी बी तुम्हाला चालते. तर त्याचे तुम्हाला उपाय सांगतो मित्रांनो. आता आपलं काय जातं, घराचे विषय चालला. आता घरावर जादूटोणा होईल तेव्हा ही खैराचं लाकूड आहे. खैराचं लाकूड मंत्रून तुम्हाला घराच्या 4 दिशेनं 4 हे 4 खुट्या मारायच्यात. ह्याचा मंत्र दाखवलेला व्हिडिओमध्ये मागं अजून मी दाखवतो तुम्हाला मंत्र ह्याचा. एखादी आपली जी बिगर लग्नाची कन्या असते, लहान लेकरू असतं, ह्याला मराठी वाचायचं असेल ह्याला दोरा गोंधळायचा. ह्याला असा दोरा गोंधळून घ्यायचा आणि 108 वेळा ह्याच्यावर जप करून फूक मारायची. आणि ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर घराच्या 4 दिशेला 4 तुम्हाला खैराची खुटी मारून घ्यायची. आणि मग बघा दुसरी गोष्ट मित्रांनो, घरातले जेवढे मेंबर असतील तुम्हाला जर वाटत असेल की तंत्रबाधा करणेबाधा होऊ नये तर त्याच्यासाठी एक तुम्हाला आज एक गूढ रहस्य सांगतो मी. सर्वांनी करायचे. तर मी एवढं ठामपणे बोलतो म्हणजे मित्रांनो हो का, ही पारेची गोळी आहे, ही पांढरीचा मणी आहे, ही सुलेमानी हकीक आहे. तर काही लोकांना वाटतं पारे माळा घालीत नाही, जास्त गंध लावित नाहीत. पण प्रत्येक जागी माझ्याकडे काहीतरी एक अशी वस्तू असते ती वस्तू कामच करते मित्रांनो. आज मी तुम्हाला एक कीव दया करून सांगतोय का की कुणाला असं संकट येऊ नये. तर कीव दया करायचं सांगायचं कारण म्हणजे हो का, ही एक पाऱ्याची गोळे आणि पारा गोळे अग्नीमधून काढलेला आहे. अग्नीमधून जर गोळी काढली तर तुम्हाला ही तोंडात धरता येते, उकळत्या दुधात टाकून ते दूध पिता येतं. तर ही पाऱ्याची गोळी आपल्या एका मित्रांनी दिली आणि ही केरूची माळ आहे, केरू वनस्पतीची माळ आहे. ही जर माळ गळत असली तुमच्यावर जादूटोणा करणारे 100 लोकांनी जरी उपाय केला त्या माणसाला काही होत नाही मित्रांनो. ही तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो. 1000 रुपये नाही 10,000चं बक्षीस ठेवून मी सांगतो. फक्त मनी ओरिजिनल पाहिजे. ह्याची बी आता भेळ मिसळ निघाली असा मनी जड आहे मित्रांनो. तर ही मी एक माळ कवा माझ्याकडे 2 माळ आहेत अशा. आता माझ्याकडे 2 माळ आहेत. तर आता ह्याच्यातली एक दुसरी एक माळ आहे. बारीक बारीक सुलेमान हकीकचे मणी आहेत आणि काही दुसरे रुद्राक्षीचे मणी आहेत. ती आता आपण दुसरी जी माळ आहे ती दुसरी माळ आपण एक जबान दिली की आपल्या मित्राला, आपल्या परभणीचे अनिल जाधव म्हणून आहेत, त्यांना ती माळ देऊन टाकायची आणि ही माळ आपल्याला एकच ठेवायची. तर ही आपले गुरुने दिलेली माळ आहे म्हणून ही माळ मला देता येत नाही कोणाला. ही माळ मलाच वापरावी लागते म्हणून ही माळ मी देणार नाही. दुसरी जी माझ्याकडे एक माळ आहे ती मी माळ आपल्या माझ्या जोडीदाराला देणार आहे. मी आता ते नवरात्र झाल्यावर येणार आहे त्यांना ती माळ देऊन टाकणार. त्याच्यात मोठा पाऱ्याचा मणी आहे, त्याच्यात बी ह्याच्यापेक्षा मोठा मणी आहे त्याच्यात बी. तर मित्रांनो बघा काय होतं, आत्ताच एकदा कमेंट केली की घरावर माणसावर काळे जादू चालू नये म्हणून तुम्हाला गूढ रहस्य आज सांगितलंय. ही पाऱ्याचा मणी पैदा करा. एक पाऱ्याचा मणी आणि एक पांढरीच्या लाकडाचा मणी घाला. कुठला मायका लाल आला नाही तुमच्या केसाला धक्का लावायला, कुठला बी येऊ द्या. आणि झाल्यानंतर मला फोन करून सांगा डायरेक्ट की पाड्या माझं असं झालं आहे. हे आज तुम्हाला एक मी गूढ रहस्य सांगितले की जग कल्याणासाठी आणि जगावर भरपूर असा त्रास व्हायला आहे म्हणून सांगितलं. तुम्हाला आता पांढरीचं लाकूड बी दाखवतो. इथं आपल्यापाशी पांढरीचं लाकूड बी आहे, इथं तुम्हाला दाखवतो 1 मिनिटात. हे बघा मित्रांनो, ही पांढरीचं लाकूड आहे, ह्याचा मणी पाळला आहे. मी मध्ये नाशिकला जात असताना
आळंदीला थोडं थांबलो आणि 4-5 मणी पाडून घेतले होते. 20-20 रुपये घेतले मणी पाडाय. तर प्रत्येक माळात एक एक मणी घातलेला आहे. तर तुम्हाला जर स्वतःसाठी आपल्या घरातल्या व्यक्तीसाठी सुरक्षित जर ठेवायचं असलं तर पांढरीचा मणी, पाऱ्याचा मणी, सुलेमानी हकीक अशा बऱ्याच वस्तू आहेत मित्रांनो. आपल्याला अजून नावही माहीत नाही वापरायच्यात तुम्हाला. तर मी तर माझ्याकडे बघा मी एकच वापरतोय, बाकी काही नाही माझ्याकडं. आणि ही एक अंगठी आहे, ती आपल्या गुरुने दिलेला खडा आहे. आंतरगावचे बापू म्हणून आहेत आपल्या गुरु आहेत, त्यांनी खडा दिलेला. तर बघा मित्रांनो, ही पांढरीची काठी जादू टोना जर असेल करणी बांधामध्ये असेल तर हिला काय करायचं, तुम्हाला इथून तुकडा पाडायचा आहे, सांशीवर उघडून घ्यायची आहे, याचा गंध तयार करायचा आहे. ही गंध पोटातून घ्यायचा आहे, पोटातून घ्यायचा आहे, विषारी नाही काही नाही. त्वचा रोगासाठी कशासाठी चालती पांढरीची काठी आहे. पांढरीचं लाकूड आहे. काही लाकडं लवकर बुडतात, काही बुडत नाही. त्याचं कारण काय अजून काही कळलं नाही मित्रांनो. आता बघा ही बोलण्याच्या नादात काय होतंय, कुणाचीच कमेंट वाचली नाही. कारण इकडे बोलण्याच्या नादात टाईम जातो आणि म्हणून कमेंट वाचायचे राहतात मित्रांनो. जरी एखाद्याची कुणाची कमेंट नाही वाचली तर राग मानू नका, पण कमेंट करा, मी परत वाचणारच आहे. मामा माळ मिळेल का नाशिकला? माळ मिळत नाही मामा, माळा 2च आहेत, एक जण दुसऱ्या देणार, एवढी एकच माळ आहे. माळ तुम्हाला तयार करायची, पाऱ्याचा मणी मिळवायचा तुम्हाला. आपल्याकडं पाऱ्याचा मणी बी नाही, पण एक तुम्हाला माहिती राहावं म्हणून मी सांगितलंय. आता काय मला एक जण की आम्हाला असं आहे म्हणून ती माहिती आहे, ज्ञान तुम्हाला माझ्याकडून ते काही भेटणार नाही. माझ्याकडून तुम्हाला पांढरीची काठी तेवढी भेटणार आहे. मामा सर्प परीक्षित देण्यासाठी मुलाला यश येण्यासाठी काय करावे लागेल? तर तुमचं कुठं शाळेत कुठे काम असेल, कुठे यश येण्यासाठी मगाचा दिलेला मंत्र जप करायचा मित्रांनो. धन्यवाद गुरुजी, कोटी कोटी प्रणाम. तर कुठून बोलताय कळवा. सायली बाबा पॉकेट येईल का? करणे हो पॉकेट येईल, तुम्ही फोन करा, पॉकेट पोस्टानं पाठवीन मी. तुम्हाला पैसे अगोदर द्यावे लागतील, पॉकेट मागून घ्यावं लागेल. पांढरीची मणी कुठे मिळतो, कुठे भेटेल? पांढरीचा मणी कुठे भेटत नाही मित्रांनो. मणी भेटला तर माझा विश्वासच नाही त्या मणीवर. काय काय मणी पाण्यात बुडत नाही, तर आपले जे मणी आहेत ते पाण्यात बुडतात. मामा मार्गदर्शन परीक्षित देण्याची मुलाला यश येण्यासाठी काहीतरी उपाय सांगा कृपया. हो तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला मग सांगितलेलाच मंत्र वापरायचा आहे. ओमकार, आकार, उकार, मकार, पंचाक्षरी, षटाक्षरी श्री वल्लवे हामे सर्व कामामध्ये यश दे, यश दे, यश दे. तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो. आता तुमचे काय जे रोजचे लिहायचे पेन असतील, तुमचे वह्या असतील, पुस्तकं असतील, ह्याच्यावर मंत्र टाकून घ्यायचं आहे. पेन असेल 21 शाळा 108 मंत्र जप करून घ्यायचा आणि त्याला अगरबत्ती लावायची. ब्रह्म विष्णू महेश आणि आम्हाला सर्व कामात यश द्या, हे सरस्वती माता, हे सरस्वती मातेला इन्वानी करायची, सरस्वती मातेला अगरबत्ती लावून बोलायचं आहे, आम्हाला सर्व कामात यश दे. आमच्या मित्राला तोंडाचा कॅन्सर आहे, तोंडाचा कॅन्सर आहे, तर त्याला काय करायचं? सप्तरंगी वनस्पती भेटते मित्रांनो, सप्तरंगी वनस्पती. ती तुम्हाला उघडून प्यायची, पोटातून घ्यायची. सप्तरंगी वनस्पतीचं मूळ भेटतं, त्याच्या मुळा भेटतात. कॅन्सरवाल्याने फोन करून चर्चा करा, असे काही औषधं घेऊ नका, डॉक्टरचा सल्ला घ्या, फोन नंबर सांगा. तर 97 63 68 93 68. तर कॅन्सरवाल्यांनी काय करायचं मित्रांनो, त्याचे 2-3 प्रकार आहेत. मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो. आणि कॅन्सरचे आपल्याकडं सावंतवाडीला आपले गुरुबंधू आहेत अजित, ती काका देतात औषध, पाठवतात तुम्हाला. जास्त खर्च बी येणार नाही, मापात पैसे घेतात, जास्त घेणार नाही. तर
तर सावंतवाडीला आपले गुरुबंधू आहेत, औषध देतात कॅन्सरवर. तुम्हाला त्याचा नंबर देईन, तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकतात. कॅन्सरवालेले मामा पांढरीची काठीची किती किंमत आहे बघा. अशी काडी आपण काय होते, कधी कधी आपण जातो जंगलात, कधी कधी जात नाही, दुसरीकडून घेतो. तर ही काडी बघा आपल्या हाताच्या अंगठीवर मोठी आहे. तर अशी काडी 500-600 रुपयाला भेटते चांगली बघा. 1.5 फूट काडी आहे, 1.5 फूट काडी आहे मोठी. मोठं लाकूड काम करते. ह्याचा चांगला एक मोठा मणी, चांगला असा मोठा मणी करून आपलं गळ्यात घालायचं. हो आपण आता बघा मी गळ्यात घातली, कोणाला तुम्हाला दिसलं का मणी माळ होती गळ्यात? नाही. आपण घातल्यानंतर शर्टाच्या बनेलीच्या मधून ठेवायची. आपल्याला काही कुणाला दाखवायची नाही. कोणासंग दाखवून घ्या, आपल्याला काही त्याच्यात काही फायदा नाही. जी करायची ती गुपचूप करायचं. आपल्याला कोणाचे दाखवून कोणासाठी काय आपला काही फायदा नाही. त्यात कुठली कंबरला घाला मणी, गळ्यात घाला पाऱ्याचा मणी, तर 100% काम करतो मित्रांनो. ही पांढरीच्या काठ्या मी बरेच दिवसापासून देतोय. आता काही ठिकाणी नाशिकला गेलं की दिंडोरीला तिथं काही ठिकाणी भेटतात काठ्या. पुन्हा नाशिकला काही ठिकाणी तिकडे बाजार भरतोय वनस्पतीचा, त्या बाजारातही भेटतात काही ठिकाणी काठ्या. आता नवरत्नामध्ये तुम्ही कळसुबाईला गेला, त्या कळसुबाईच्या पायथ्याला इकायला बसलेले असतात काठ्या घेऊन. अशा काठ्या तिकडे गेला तर तुम्हाला तिकडे भेटतं. मग अशा ठिकाणी जाऊन काठ्या घेऊन याव्या लागतात मित्रांनो. आपल्या घरी इथं पुणे सिटीत कुठल्या काठ्या नाहीत. आपण बी कुठून तरी उगा कवा तरी चांगला जाऊन एखादा व्हिडिओ काढण्यासाठी जातो, तर सारखं जाणं होत नाही काठ्याने. आपण दुसरी कोण 400-500 रुपयाला काड्या विकत घेत आहे. तरी पांढरीचं लाकूड तुम्हाला दाखविलं आहे की माझ्या गळ्यात पण मणी आहे म्हणून दाखविले. हीच मणी ती एक माळ आहे. तर काय होतं मित्रांनो, आता लाईव्हवर चालू असताना लोक फोन करतात 5-5 वेळा 10-10 वेळा. पण लोकांनी समजून घ्यायचं की बाबा माणूस काहीतरी कामात असेल, अर्ध्या तासानं 10 मिनिटांना फोन करावा. पण काय होतं मित्रांनो, असं लाईव्ह चालू असताना आता जेवढे लाईव्हून गेलेत त्यांनी तरी फोन करू नका, कारण मी फोन कट करतो लगेच. आणि लई जर फोन केले तर त्याचा काही उपयोग नाही. काय तर तुम्हाला टेन्शन, मला टेन्शन, नाही उचलले हो, दोघांना टेन्शन असतं. फोनाचं लय अवघड आहे. त्याचं एकदा करायचं गप बसायचं. मी प्रत्येकाला फोन लावतोय परत. तुम्ही फक्त एक फोन करा, थोडं थांबा, तुम्हाला फोन येणार, तर तुम्ही फोन फक्त परत आल्यावर उचला. आज तुम्हाला अशी माहिती दिलेली आहे. पांढरीची काठी, ही हिंगणबेट, ही खैराची खुट्टी. पहिले एक मन होते, खैराची खुट्टी मारल्यावर कळल का, तर अशी खुट्टी मारायची असते मित्रांनो घराच्या कडाला आपल्या संरक्षणासाठी. श्रुती जाधव, अकोला, आवडले का तुम्हाला? तर काय काय इंग्लिश कळत नाही मित्रांनो, तर फोन नंबर द्या. फोन नंबर दिला मित्रांनो की हा परत लिहून 97 63 68 93 68 पाडे मामा. तर तुम्हाला आता ह्याचा मंत्र दाखवतो अजून एकदा. काही जे नवीन आपले जे आले असतील ते त्यांना नंबर दाखवतो. तर हे ह्याचा मंत्र दाखवतो, नंबर दिलेला आहे. परत कमेंट करतात नंबर द्या. मागे ज्याने नंबर ऐकला त्याने ते स्क्रीनवर टाकीत चला म्हणतो नंबर. पण कोण असे मदत करणार नाहीत, कोण सहकार्य करणार नाहीत, नुसतं कमेंट करणार. मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद गुरुजी, माझे वर आशीर्वाद असू द्या. कुठून कमेंट केली कळवा, तुमच्यावर आशीर्वाद आहे. आशीर्वाद म्हणजे मी तर असं आहे की परमेश्वरापाशी अशी अर्जी लावतो किंवा माझे जेवढे सबस्क्राईब आहेत तेवढे सुख समाधानी राहू दे. तर कसं असतं, अर्जी लावायची म्हणजे परमेश्वरापाशी घरानं गायचे आणि त्यांना सांगायचं. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता सांगायला भरपूर आहे, पण आता आपल्याला तुम्हाला आधी मंत्र दाखवायचा आहे. बदामी वृद्धा देशमुख, नमस्कार. मला पाडे जी काही हवे आहे, काय हवे ती कळवा, तुम्हाला भेटून जाईल. माझ्याकडे बघा आता ह्याने बघा नंबर दिला असा 97 63 68 93 68. धन्यवाद तुमचा. कुठून कमेंट केली, कुठून नंबर टाकला ते कळवा.
तर बघा असा नंबर टाकला मी दुसऱ्या लोकांनी कळतं की पाडे मामाचा नंबर आहे बघा, ही कमेंट दिलेली नंबर दिला ती माझा नंबर आहे, घ्या कुणाला लागत असा तर. मामा पांढऱ्या मणी, पांढरा मणी कवा तुम्ही चांगल्या दिवशी करून घ्यायचा. चांगल्या एखाद्या नक्षत्रावर हे घेऊन आळंदी पंढरपूर कुठे गेलं मणी पाडून घ्यायचं तुम्हाला. हनुमान चालिसा घ्यायचा, हे पांढरीचा मणी हातात घ्यायचा, हनुमान चालिसा बोलायचा. तुम्हाला हनुमान चालिसा जर कोणाला पाठ नसला तर मोबाईलवर लावायचा आहे हनुमान चालिसा. एकदा झाल्यावर त्याच्यावर 3 वेळा अशी फूक मारायची आणि ती मणी धारण करायचं आहे. अवघ्या 20 मिनिटात तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल मित्रांनो. आणि ही खैराचं खुटी आहे. श्रुती जाधव, खूप मजा येईल बघा तुम्हाला. हो खूप मजा येईल. कशाची मजा येईल ती काय मला कळालं नाही. पण हो लाईव्हमध्ये कुणी कॉल करू नका बघा, भरपूर कॉल येतात हो. इळभर बी आहे ना, जीव कटाळून जात आहे. 100-200 फोन येतात कमीत कमी. शनिवार रविवार गुरुवार आहे 100-150 फोन येतात. सगळ्याला बोलतो मी, पण काही समजून मी सांगून कळत नाही. हो आपल्या गावाला येऊन भेटू शकतो, फोन करून या मला. मामा राम 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 राम. बाधा कशी जाडावे. काय होतं मित्रांनो, आता सांगितल्या गोष्टी लोकांना खोट्या वाटतील. आमचे आजोबा होते, आईचे वडील माळकरी होते, त्यांनी आम्हाला 2 जणांना सांगितलं होतं श्रुती अक्कल सोबत करायला आवडते. काय ते फोन करा, फोन बोलू राम 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 राम. तर आजोबांनी एक गोष्टी सांगितल्या होत्या. आमच्या गावातला एक हरिजनचा माणूस होता आणि आम्ही 2 जण संघ होतो. त्याने अशा वनस्पत्या सांगितल्या होत्या की तुमची दिव्य दृष्टी निर्माण होईल, तुमची वाचासिद्धी प्राप्त होईल. तर ती काही वनस्पत्या मला सांगितल्या होत्या वाचासिद्धी प्राप्त व्हायच्या वनस्पत्या. त्याच्यामध्ये मेन वनस्पती होती गोरखमुंडी, जी नवनाथाने जी भस्माला जी वापरली गोरखमुंडी. तर या गोरखमुंडीचा वाचासिद्धीसाठी उपयोग सांगितला होता आमच्या आजोबांनी. तर ती गोरखमुंडी फक्त चैतामध्येच खायची होती आणि दुसऱ्या गोष्टी चैता हिवाळ्यामध्ये ब्राह्मणी खायला सांगितली होती. अशा प्रत्येक नक्षत्रावर अशा 3 वर्षे औषध खायला सांगितल्या होत्या. तर ती मी औषधी मित्रांनो बरेच वर्ष खाल्ल्या. मग आता ती वाचासिद्धी झाली का नाही ती काही सांगता येत नाही आपल्याला. पांढरीची काठी असेल तर कितीला भेटेल? काय पांढरीची काठी 500-600 रुपयाला भेटते, 400-500 बारीक मोठे. ह्याचे मणी बी महाग आहेत मित्रांनो. 20 रुपये 30 रुपये 50 रुपयाला मणी देतात. काठी चांगलं काम करते. हिच्या काठीचं बी काय करायचं मित्रांनो, हे अशीच बारका तुकडा मला घराच्या दारात बांधायचा आहे. असंच हिचं 1.25 इंचाचा असं बांधायचं. या ही पांढरीची काठी आहे. होय हातजोडी आहे का माझ्याकडे? हातजोडी आहे का श्रुती जाधव. श्रुती जाधव रिप्लाय करा, सांगा काय जर रिप्लाय करायचा ती कळवा. हॅलो दादा हॅलो. तर आता राहिले आपल्याला ह्याची तुम्हाला मंत्र दाखवायचं राहिलं आहे. तुम्हाला मंत्र दाखवतो कारण आता बरंच वेळ झालेला आहे. हातजोडी पाया पडे माझ्याकडे आहे. हो का मंत्र आहे खैराच्या खुट्टीचा. आणि खैराची खुट्टी तुम्हाला मंत्र करून तुम्हाला घराच्या 4 दिशेने 4 बांधून घ्यायच्यात, ठोकून घ्यायच्यात. तर बांधल्यापेक्षा वरी बांधल्यापेक्षा आदर
तुम्हाला ठोकून घ्यायच्यात मित्रांनो, जमिनीत ठोकून घेतल्यावर चांगलं काम करतात. तर बघा ही मंत्र मित्रांनो, आणि ही मंत्र जप करून तुम्हाला घराच्या चारी कोपऱ्याला 4 हे अशा खैराच्या खोट्या मारून घ्यायच्यात. कारण काल एक जणांना एक आपल्या कमेंट केली ती भरपूर की घरबंधनासाठी काहीतरी सांगा पाडेवा, घरात भरपूर उलटापुलटा आहे, घरात काय असेल आता ज्याच्या त्याच्यात बघा, घरातल्या ज्याचे त्याच्या अडचणी, ज्याचे त्याला त्रास आहे, काहीतरी ते बिचाराला त्रास असेल म्हणून त्याच्यासाठी आपण आज परत व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येकाने कमेंट करा, लाईक करा, प्रत्येकजण चॅनल सबस्क्राईब करून जायचे. आणि चुकीच्या कमेंट काही करू नका. चुकीच्या कमेंट केल्यावर त्याला माणसाला ब्लॉक केलं जाईल, त्याला परत फोन येणार नाही, काही नाही, असं केलं जाईल. विनाकारण कुणी चुकीच्या कमेंट करू नका. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचायचा आहे तुम्हाला, कारण ह्याच्यात भरपूर अशी माहिती दिलेली आहे. दोरी गंडा केला, दोरी गंडा माऊले 10:30 वाजले, दोरी गंडाना काय म्हणतील, दोरी गांडा उठला उठला करून घ्यायचा. नवरात्र चालू आहे. दादा घरावर तंत्रक्रिया केली आहे का? क्रिया केली आहे का? सारिका गावाचा पत्ता सांगा. गावाचा पत्ता मित्रांनो इथं हडपसरच्या बाजूला राहिला आहे, सोलापूर हवे. पत्ता काय ते सांगा. हडपसरच्या बाजूला सोलापूर हवेला कुंजीरवाडी गाव आहे. कुंजीरवाडीच्या आसपास आहे मित्रांनो. प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत चॅनल पोहोचवा, कारण एकूण एकाला सहकार्य केलं तर ह्याचा फायदा होतो मित्रांनो 100%. बघा, तर तुम्हाला सांगायची एक गोष्ट, अजून एक दुसरा एक अनुभव सांगतो. गेल्या वर्षी दिवाळीच्या टायमावर काही बाहेर गेल्यानंतर आपल्यावर एक जणांना तंत्रक्रिया केली. तंत्रक्रिया केल्यावर त्यानं काहीतरी तोंडावर केली. मग इकडे मी आल्यावर 1 महिन्यानंतर त्या माणसाचं तोंड सुजलं आणि मला दुसऱ्या जोडीदाराचा फोन आला की पाड्या ते फलाने तोंड सुजलंय. त्याला सांगितलं फलाण्या ठिकाणी असं असं आहे, मला ते बाहेर काढून पाण्यात टाक, तेव्हा तिचं तोंड राहील, नाही तर तोंड राहणार नाही, तोंड पू निघल. त्यानं त्याच्या जोडीदाराला सांगितलं आणि मला त्यानं पाड्यावर तिकडून सांगितलं असं असं आहे, शिवावर काहीतरी पुरून ठेवलेलं आहे, ते काढा म्हणजे तरच राहील. आणि त्यानं ते आपल्यासाठी केलं तर पण त्याला त्रास झाला. महिनाभर त्रास झाले. त्याने ते काय होतं ते काढलं आणि पाण्यात सोडले, 10-12 दिवसात तोंड उतरलं. त्याचं बाई तंत्रक्रिया करताना पण विचार करून करायची की आपण कुणावर तंत्रक्रिया करतो, आपल्याला काय त्रास होईल का ह्याचा. तर सगळ्यात मोठं कुणावर जर तंत्र करताना, कुणाला काही करताना विचार करायचा की आपण जर दुसऱ्याला केलं ते फिरून लगेच माझ्याकडे येईल का, त्याला काय होईल का. दुसरा जर एखादा जाणकार माणूस असला, त्याला दिव्य दृष्टी असली, त्याला जर समजलं ते त्या क्षणात ती महागारी फिरवू शकतो आणि तुमच्यावर वार होऊ शकतो. ही पण गोष्ट मित्रांनो तेवढीच खरी. त्याचमुळे आपण विनाकारण कोणाला तंत्र करायचं नाही, विनाकारण काही वाईट गोष्टी घडवायच्या नाहीत. तुम्ही नुसतं हनुमंताचा जरी एखादा जप केला तरी ती महागारी जाते. अगर एखादा हनुमान चालीसा जरी ऐकत राहिला तरी ती महागारी जाते. एवढं काही महागारी पाठवायची एवढं काही मोठी प्रोसिजर नाही. अगर सुंदरकांड जर तुम्ही ऐकला कंटिन्यू, सुंदरकांडाचा जर रोज तुम्ही ऐकला तरी तंत्रकांड महागारी जाते. मोबाईलवर जर सुंदरकांड ऐका तुम्ही, अगर तुम्हाला वाटलं तंत्रक्रिया आपल्याला आज होईल, आज क्रिया आहे, कंटिन्यू मोबाईल हेडफोन घालून सुंदरकांड ऐकत राहायचं मित्रांनो. आणि मारुतीला प्रार्थना करायची, हे मारुतीला आम्ही तुमच्या शरण आलेला आहे, शरण आलेल्याला मरण नाही. जसं तुम्ही राम लक्ष्मण सीता सुग्रीवाला सहकार्य केलं तसं आम्हाला सहकार्य करा. आणि जे कोण तंत्र करते त्याच्यावर ही 10 पट महागारी जाऊन आपटू द्या. मारुतीला तुम्हाला सहकार्य राहणार नाही. ही एक गोष्ट खरी आहे मित्रांनो. पाड्यावा पिंगळा ओरडल्यावर पिल्लू कात्री
मैत्री कात्री, दुश्मन कात्री, मध्यम कात्री, अशा कात्री अलग अलग असतात. कात्रीचा मंत्र टाकला मित्रांनो, कुठली विद्या कट होत असते. पठारे मामा नमस्कार. पठारे मामा नाही, पाडे मामा. पाडे मामा. मनीषा खोशे. मनीषा खोशे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, राम राम. चला बघा, आता कमेंट आले, लाईक करा. सर्व लाईक करायचे मित्रांनो. चॅनल जेवढं होईल तेवढे, जेवढे आले तेवढे कृपया सर्वांनी लाईक, चॅनल सबस्क्राईब करून जायचंय. असं एक बी माणूस नाही की लाईक नाही करता जाऊ नका. का तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. कुठल्या जीवनामध्ये तुम्हाला कवा अडचण येईल आणि कुठला माणूस कवा कामाला पडेल असं काही सांगता येत नाही मित्रांनो. सगळेच जगात माणसं वाईट आहेत असं नाही. तुम्हाला 100 लोक वाईट भेटतील, पण तुमच्या जीवनात 2 माणसं जरी तुमच्या बाजूने चांगले उभारले तरी 100 माणसाच्या 10 पट काम करतात. लग्नाला बघा 1000 लोक असतात आणि मैतीला 50च असतात. जी मी बोलतो ती सत्य गोष्ट आहे मित्रांनो. लग्नाला बघा 1000 लोक येतात ट्रकाचे ट्रका भरून आणि मैतीला रिक्षा भरून येतात. म्हणजे चांगले माणसं ओळखाय शिका. मामा मी वृद्ध देशात, मला पांढरीची काडी पाहिजे आहे. पांढरीची काठी भेटेल तुम्हाला, काड्या आहेत. कृपया इंग्लिशमध्ये कमेंट करू नका, मराठीत कमेंट करा. इंग्लिशचं आपलं 36चा आकडा आहे. तर मित्रांनो एक शब्द ध्यानात ठेवा, जीवनामध्ये तुम्हाला माणसं ओळखाय आले चांगला आणि वाईट, तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. दुसरी गोष्ट, जी तुमच्या तोंडावर गोड गोड बोलणारी माणसं आहेत तीच धोका देतात. जे तुम्हाला खडसावून सांगतील, राग सांगतील, त्या माणसाच्या अंतकरणात एक प्रेम माया असते. हे माणूस कुठेतरी सुधारावा, चांगलं हो म्हणून ते तसा बोलत असतो. त्याच्या मागाचा उद्देश ओळखून घ्या. म्हणून तुम्हाला म्हणलंय, मैतीला 4च माणसं असतात आणि लग्नाला 1000वर माणसं असतात. म्हणून आपल्यावर संकट आल्यावर कोण नाही येणार. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठल्याही रूपातून असा माणूस एक वर्षाला एक तरी तयार करा की आपल्या मागं खंबीरपणे उभा राहायला पाहिजे कुठल्याही संकटात. मग ते मी बी असू द्या, तुम्ही असू द्या, कुणी असू द्या. नजर बाधा केले काही उपाय सांगा. नजर बाधा म्हणजे बघा, यांनी महाराष्ट्राच्या बाहेरून कमेंट केलेले, पिंगळे आरडतात त्यासाठी काय उपाय सांगा. पिंगळे आरडतात तर मित्रांनो, पिंगळेची तोंड कुणकडे आहे, शिपूट कुणकडे आहे, टाईम कवाचा आहे त्याच्यावर अवलंबून मित्रांनो. पिंगळा म्हणजे त्याची दिशा कुणकडे, त्याच्यावर आपल्याला त्याची भाषा कळते पिंगळेची. असे नाही काही सांगता यायचं. तर नजरबाजासाठी आता तुम्हाला जात नजर उतरण्यासाठी एक मंत्र देतो. सगळे मंत्र लिहून घ्यायचे मित्रांनो. काळे चिमणी रड, पांढरी चिमणी हस, आगाग दिष्टे, आलीस तिच्या वाड्याला, जा तिच्या वाड्याला छू. एवढा मंत्र जप करून फक्त अंगावर फूक मारायची मित्रांनो. तुमची नजरबाधा असेल अवघ्या 3 मिनिटात निघून जाणार आहे. तंत्रमंत्र विद्या पुस्तक सांगा. तर तुम्हाला कोवा तंत्र घ्या, कोवा तंत्र चांगला आहे. उल्लूक तंत्र घ्या. तंत्राची मला आवड आहे मित्रांनो, तंत्राचे उपयोग करायचे आहे. पुन्हा बहानामतीचा पिटारा घ्या, बहानामती पिटारा. असे काही पुस्तकं आहेत अजून बी. तर तुम्हाला ती राहिलं त्या पुस्तकाचं नाव दाखवायचं. तर मित्रांनो जीवनामध्ये एक ध्यास राहू द्या, वर्षाला निदान एक माणूस तरी आपल्या संग असा जुटला पाहिजे आपल्या भावासारखाच. पाडेमा तुमचे कुटुंब बोलते, महागाल्या घरात कुटुंब बोलते, व्हिडिओ कॉल करायला आहेत, गप्पा हाणतेत. मनीषा खोशे तुम मला आवडतात. मनीषा खोशे तुम्ही चालतं, तुमचे काय कृपया असेल सेवा मला कळवा. तर सगळ्या माझ्या आई बहिणीसारख्या आहेत.
तर मित्रांनो काय होतं, आपण जी जग कल्याणासाठी जे प्रयत्न चालू आहे छोटा, काही लोक आपल्याला सहकार्य करतात, काही लोक वाईट बी कमेंट करतात, पण कधीतरी एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला जेवढा त्रास होईल तेवढी आपली कीर्ती राहणार आहे. जोपर्यंत आपल्या अंगावर गू टाकीत नाहीत तोपर्यंत आपण सहनशक्ती धरायची. पुस्तकाचे नाव उलटे दिसते मोबाईलमध्ये, एकदम बरोबर. अशी कमेंट करा, पुस्तकाचं नाव उलटं दिसतंय, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, एकच मिनिटात थांबा. अकाल तुम्हाला मनीषा खेडेकर, मनीषा खेडेकर. मला सर्व माणसं आवडतात मित्रांनो, सर्व माणसं माझ्या आवडीचे आहेत. माझा वैरी जरी असला तरी मला आवडतो तो. का? प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या कुटुंबासाठी त्याला लागतो, तो त्याची जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी. त्याच्यामुळे मला सर्व माणसं आवडतात, एकदम अंतःकरणात बसलेले आहेत. तुमच्याबद्दल तसं काही कोणाचा राग कधीच करणार नाही. वाईट कमेंट केलेला तो माणूस आवडतो, चांगला कमेंट केलेला बी आवडतोय. तुमचे गाव कोणचे? माझे गाव इथं हडपसर चाकण. पुस्तक उलटे झाले दादा, हो माझ्या लक्षात आहे. मंत्र पाठवा. कोणचा मंत्र पाठवायचा आहे तुम्हाला? आता पुस्तक दाखवतं बरं का, बघा कृपया. ही पुस्तक आहे, जेवढे पुस्तक आहे ते मित्रांनो पुस्तक तंत्राचे वापरायचे. हे बघा, पुस्तक एकदम मस्त आहे मित्रांनो. ह्याची वापर करून बघितलाय ना, आपली ही जी लाकूड आहे, ही लाकूड एक जण न्यायला आलतंय, त्यांनी पुस्तक भेट दिली आपल्याला. मनीषा खेडकर, वशीकरण केले का तुम्हाला? काय ते सांगता येत नाही. आपली मित्रांनो, आपली मनभावना, आपली जी बुद्धी क्षमता, आपले विचार प्रत्येकासाठी आई बहिणीसारखी जर तुमची नजर झाली तर आपली साधना, आपल्या हे त्याच्यावर असर होत नसतो. आपण एकदम राहताना असे राहायचं. कारण आता आपलं वय झालं मित्रांनो, आता केस पिकली, आपलं काय राहिलं. हे बघा, ही खैराची खुटी. आणि त्या पुस्तकात जे तुम्हाला दाखवलं, त्या पुस्तकात ह्याचा मंत्र आहे मित्रांनो. वनस्पतीचे मंत्र आहे त्याच्यात. वनस्पतीचे काय करायचं काय नाही वशीकरणासाठी दिलेलं आहे त्याच्यात. प्रत्येकजण काय काय दिलेलं आहे, तर ते वशीकरणाचं म्हणजे मला हसू येतं आहे. काय लय अवघड आहे, काय ते तशा गोष्टी सांगणं चुकीचं आहे. तर मी सांगत बी नाही तशा कधी. पण बघा, तुमचा नंबर घ्या नंबर आता 97 63 68 93 68 पाठवा. चला आता उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला 9:30-10ला काय दाखवायचं आहे कुणीतरी कमेंट करा, किंवा उद्याच्याला आपल्याला ही आम्हाला दाखवा, ह्याचा उपाय सांगा. उद्याच्याला तुम्हाला काय दाखवायची, नवीन विषय घेऊ काहीतरी उद्याच्याला. खैराची आणि ही इट्ट्या करून तुम्हाला दाखवल्यात. कारण पहिल्या इट्या आपण खैराचे जे लाकड होते ते गेले होते, हे जुने लाकड आहेत काय. माझं लग्न झालेलं आहे, मला आता मी आजोबा झालेलो आहे, आता माझं कशाला लग्न करताय. बघा मामी हसत्यात इकडं. मामी म्हणतात पाड्या माझे करतात लग्न आता. मामी इथं घरात आहे. पाडे मामा आजोबा झालेले आहेत, सर्वांना माहिती राहावं. तर मित्रांनो, तुम्हाला ही पुस्तकं आवडलं असलं तर तुम्ही कुठं घेऊ शकतात. तर तुम्हाला ह्याची लिंक काही चित्र दाखवतो. चित्र एकदम क्वालिटी म्हणजे चित्राची कशी आहे, चांगली आहे. तर चित्र वनस्पती वळखा येते मित्रांनो, तर बघून घ्या. बघा चित्र. मनीषा प्रेम आहे तर मामा तुम्हाला सांभाळा. बघा असे चित्र आहेत मित्रांनो मस्तपैकी.
बघा चित्र एकदम मस्त आहेत मित्रांनो ह्या पुस्तकात. हा मित्रांनो काही बांध आहे असे दुसऱ्या पुस्तकात वनस्पत्या दिलेल्या नाहीत मित्रांनो. ही गरुड शेंग आहे. तर ह्याच्यात मित्रांनो फक्त ही जी पुस्तक आहे ही चित्रासाठी घेतलेलं आहे मी. हे चित्र एकदम स्पष्ट दिले तर चित्राचे एकदम कळतंय काय आहे काय नाही कुठली वनस्पती येते म्हणून पुस्तक घेतलं होतं. ते आपले फलटणचे एक आहे ते म्हणजे पुस्तकात चित्र मला बघू मला काय तेच वापरतो मी. मामा तुमचा मला स्वभाव आवडला. धन्यवाद. राम राम. कुठून बोलताय ते कळवा. आता पूर्वात किती फोन करायची वेळ सकाळी मित्रांनो 10च्या नंतर करायची. 10 10:30 12 वाजूस्तर. संध्याकाळी 3 ते 4 ते 8 वाजूस्तर. कारण हिरी टायमात माझे दुसरे काम असतात. चला मित्रांनो आपण आता काय करू उद्या आता सर्वजणांनी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पाण्यामध्ये सपोर्ट द्या. पुस्तक तुम्हाला मित्रांनो पुणेकडे म्हणलं तर आपापळवून चौकात जोशीकराचं दुकान आहे. पंढरपूरला दुकान भेटतंय. अशा काही ठिकाणी जर तुम्हाला भेटतात अशा ठिकाणी जर कधी जाणं येणं असलं तर तुम्हाला पुस्तक भेटणार आहे. चला मित्रांनो आपण आता उद्याच्याला लाईव्हवर येऊ. एक लवकरच 9:30 10च्या टायमाला लाईव्हवर येऊ. 9:30ला तर येऊ बरोबर नाहीतर 10ला का तर बाळ झोपलेलं असते. बाळ उठल्यावरच लाईव्हवर येतो मी. बघा कमेंट केली सुंदर मुली वशीकरण करायचा कमेंट करा मंत्र द्या. मित्रांनो वशीकरणाचं एवढं पाप बेकार आहे. वशीकरणाचा जरी मी उपाय दिला तर त्याचं पाप मला फेड नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टीचं प्रायश्चित आहे पण ह्या उपायाचं तुम्हाला पाप फेडणं म्हणजे फेडणंच आहे. त्याला माफी नाही. त्याच पाहिजे अशा चुकीच्या गोष्टी चुकीच्या कमेंट करू नका. कळलावी वनस्पतीची माहिती सांगा. कळलावी वनस्पतीची माहिती तुम्हाला सांगतो. तिला कळलावी का म्हणलंय एखाद्या माता माऊली आपली जिच्या कळा बंद झालेल्या आहेत डिलिव्हरीच्या टायमाला ती कळा आणणारी वनस्पती आहे म्हणून तिला कळलावी म्हणलेलं आहे. तिचा कंद तुम्हाला त्या लेडीजच्या माता माऊलीच्या कंबरला बांधायचा आहे. डिलिव्हरी झाली की ती काळजीनं कंद काढून घ्यायचा आहे आणि पाण्यात टाकायचं आहे. तुमच्या गंडमाळा झाल्या असत्या गंडमाळावर त्याचा वरून लेप देतात मित्रांनो. गाठी झाल्या असल्या गाठीवर लेप देतात. खायला विषारी वनस्पती जरा थोडी ही आहे पॉवरफुल आहे खायला चालत नाही. चांगल्या वैद्याच्या सल्ल्यानं तुम्हाला खायची. मामा तुमचा मार्गदर्शन मला खूप आवडले आहे. मी नक्की कॉल करेन. नमस्कार. राम राम. कॉल करा बोलू आपण. नावाने जी व्यक्ती कमेंट करते ती संस्कार नसतात. काय होतं मित्रांनो तुम्हाला आता सांगितलं आपल्याकडे भरपूर लोक येतात का आपल्या आपल्या परीचे आपण ती सहन करायच्याच गोष्टी चाललेल्या असतात. चला मित्रांनो आता आपण उद्याच्याला कमेंटमध्ये भेटू. सर्वाला नमस्कार. राम राम. बाय बाय.